सुदाम्याचे पोहे. कृष्ण आणि सुदामा दोघे जिवलग मित्र होते. ते सांदीपनी ऋषीच्या आश्रमात शिकत होते. शिक्षण संपल्यावर अनेक वर्षे निघून गेली. कृष्ण द्वारकेचा राजा झाला. सुदामा गरीब ब्राह्मण होता. तो गरीबच राहिला. एकदा सुदाम्याची बायको म्हणाली, "अहो, श्रीकृष्ण तुमचा जिवलग मित्र आहे ना, तो आता राजा आहे. तो आपल्याला काही मदत करील. तुम्ही त्याच्याकडे का जात नाही?" सुदाम्याला तिचे म्हणणे पटेल, पण मित्राकडे रिकाम्या हाताने कसे जायचे? आपण गरीब, कृष्णाला आपण काय देणार? ही सुदाम्याची अडचण होती. पण बायकोने त्याला पोह्याची एक पुरचुंडी दिली. बिचारा सुदामा तीच पुरचुंडी घेऊन कृष्णाकडे निघाला. सुदामा द्वारकेला पोहोचला. श्रीकृष्णाच्या राजवाड्यापाशी आला. सुदामा आला असल्याचे शिपायाने राजवाड्यात कृष्णाला सांगितले. मित्र आला आहे हे कळाल्याबरोबर श्रीकृष्ण लगेच बाहेर आला. त्याने प्रेमाने सुदामाला मिठी मारली, राजवाड्यात आणले आणि आपल्या शेजारी बसवले. मग श्रीकृष्ण म्हणाला, "मित्रा, सर्व खुशाल आहे ना? वहिनीने मला काय दिले आहे?" सुदाम्याने पोह्याची पुरचुंडी कृष्णाला दिली. श्रीकृष्णाने ते पोहे आनंदाने खाल्ले. एक मोठा राजा आणि एक गरीब ब्राह्मण, त्याचे हे मित्रप्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सुदामा द्वारकेला बरेच दिवस राहिला. शेवटी तो घरी जायला निघाला. कृष्णाचा निरोप घेऊन सुदामा बाहेर पडला. "इतके दिवस आपण येथे राहिलो, पण श्रीकृष्णाने आपल्याला काहीच दिले नाही." सुदामा नाराज झाला होता. बायको काय म्हणेल, लोक काय म्हणतील, असा त्याच्या मनात विचार आला. दमून भागून तो आपल्या गावी पोहोचला. पण त्याला आपले गाव ओळखताच येईना. सर्व घरे सुंदर नवीन दिसत होती. त्याचे राजवाड्यासारखे झाले होते. त्याने घरात पाऊल टाकले. त्याची बायको सुंदर रेशमी साडी नेसून समोर उभी होती. मुलांच्या अंगावर छान कपडे होते. सुदाम्याने ओळखले. श्रीकृष्णाने सर्व काही न मागता दिले होते. श्रीकृष्णाचे मित्रप्रेम पाहून सुदाम्याचे मन भरून आले. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.